मोठी बातमी. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात कोर्टाने 5 पोलिसांना ठरवलं दोषी. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलीवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. आता या एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने 5 पोलिसांना दोषी ठरवलं आहे. त्याच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अधिक माहिती अशी की बदलापूरमध्ये शाळेतील चिमुकल्यावर अत्याचार केल्या प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. त्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला होता. या संबंधित ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने बंद लिफाफ्यातून चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला होता. फॉरेन्सिकच्या अहवालात बंदुकीवर अक्षयच्या हाताचे ठसे आढळले नाहीत असं म्हटलं आहे. यामुळे 5 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला चालवला जाणार आहे. पोलिसांनी केलेला दावा न्यायालयाला अमान्य. अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत एन्काउंटर करण्यात आला होता. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या तुरुंगात घेऊन जात असताना अक्षयने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या कारवाईत आरोपी अक्षय मारला गेला असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र तो न्यायालयात चालला नाही. हायकोर्ट म्हणाले, स्वसंरक्षणात गोळीबार केला हे पोलिसांचं म्हणणं पटणार नाही, हे संशयास्पद आहे असं न्यायालयीन चौकशीच्या अहवालात म्हटलं गेलं आहे. कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू अशी सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली आहे. अक्षय शिंदेच्या आई वडिलांच्या वतीने खटला लढणाऱ्या वकिलाने सांगितल्याप्रमाणे ही सहेतुक घडवून आणलेली बनावट स्वरूपाची चकमक आहे असं आमचं म्हणणं होतं. त्यासाठी गुन्हा दाखल करावा, न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी आमची मागणी होती. ही बनावट चकमक असून एक प्रकारची हत्या आहे हे मॅजिस्ट्रेटच्या अहवालातून समोर आलेलं आहे. आता पुढच्या कारवाईवर आमचं लक्ष असेल असं अक्षय शिंदेच्या आई वडिलांचे वकील अमित कटारनवरे म्हणाले आहेत. आज न्यायाधीश रेवती मोहिते आणि न्यायाधीश नीला गोखले यांनी मॅजिस्ट्रेटच्या अहवालाचा आढावा घेतला आहे.